मंडळी शॉपिंग करणं कुणाला आवडत नाही आणि त्यातही डिस्काउंट मिळत असेल तर अजूनच जास्त मजा येते. पण ऑनलाईन शॉपिंग करताना डिस्काउंटच्या आमिषामुळे मुंबईतील एका महिलेची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय. फेसबुक मार्केट प्लेसवर अवघ्या 299 रुपयांमध्ये डिझायनर ड्रेसची ऑफर बघून या महिलेनं त्यावर क्लिक केलं आणि त्यानंतर तिची तब्बल 1,00,000 रुपयांची फसवणूक झाली. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय, हा स्कॅम नेमका कसा झाला आणि तुम्ही स्वतःला अशा स्कॅम्स पासून कसं वाचू शकता, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे फेसबुक हे बऱ्यापैकी फेमस असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आधी केवळ यावर लोकांचे अकाउंट्स असायचे, मात्र नंतर कंपन्यांचे पेजेस, वेगवेगळ्या ऑनलाईन स्टोर्सचे अकाउंट्स आणि जाहिराती यावर सुरू झाल्या. आता तर फेसबुक स्क्रोल करताना पोस्ट कमी आणि जाहिराती जास्त दिसतात. तसा तर हा प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी विश्वासार्ह आहे, पण मुंबईतील एका नर्सची या ठिकाणीच फसवणूक झाली आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणारी आणि हॉस्टेलमध्ये राहणारी ही नर्स एक दिवस असंच फेसबुक स्क्रोल करत होती. यावेळी तिला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. केवळ 299 रुपयांमध्ये सुंदर असा डिझायनर ड्रेस या ठिकाणी मिळत असल्याची जाहिरात होती. बाजारात किंवा इतर वेबसाईट्सवर साधारणपणे 2 ते 3 हजार रुपयांना मिळतील असे ड्रेस या जाहिरातीत दिसत होते आणि किंमत होती फक्त 299 रुपये. आता एवढी चांगली ऑफर मिळते म्हटल्यावर कोण सोडेल. सो तिने जाहिरातीवर क्लिक केलं. त्यानंतर तिला एक व्हॉट्सअप नंबर मिळाला. या नंबरवर मेसेज केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने अगदी प्रोफेशनल पद्धतीने आणि विनम्रपणे संवाद साधला. त्यामुळे तिने विश्वास ठेवून ड्रेससाठीची संपूर्ण पेमेंट म्हणजेच 299 रुपये ऑनलाईन पाठवून दिले. अगदी कमी किमतीत असल्यामुळं सगळी पेमेंट आधीच करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही असं तिला वाटलं. पण खरा खेळ इथून पुढे सुरू झाला. ड्रेसचं पेमेंट मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने वेगवेगळी कारणं सांगत आणखी पैशांची मागणी केली. शिपिंग चार्जेस, GPS चार्जेस, ट्रॅकिंग फी, व्हेरिफिकेशन कोड, ॲड्रेस कन्फर्मेशन अशी काहीही कारणं सांगून तो तिच्याकडून आणखी थोडे थोडे पैसे घेत राहिला. प्रत्येक वेळी तिच्या ऑर्डरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होता आणि तो सॉल्व्ह करायला आणखी पैसे भरावे लागत होते. बरं, हे सगळे पैसे प्रोसेसिंग झाल्यानंतर रिफंड होतील असं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे ती महिला पैसे पाठवत राहिली. असं करत 5 दिवसांमध्ये तिने तब्बल 1,00,000 रुपये या स्कॅमरला वाटवले. समोरून सारखं सारखं सांगितलं जात होतं की डिलिव्हरी लवकरच मिळेल आणि पैसेही रिफंड होतील. पण यातलं काहीच झालं नाही. 1,00,000 रुपये भरूनही समोरच्या व्यक्तीने पैशांची मागणी सुरूच ठेवली. तेव्हा कुठे या नर्सला शंका आली. आपली फसवणूक झाल्याची खात्री पडताच तिने सायबर गुन्हे शाखेच्या 1930 या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार नोंदवली. त्यानंतर अधिकृत FIR दाखल करण्यात आला आणि आता पुढील तपास सुरू आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असणार की असं कोणी पैसे भरतं का? पहिल्यांदाच जास्त पैसे मागितल्यावर या महिलेला समजलं कसं नाही. आणि स्कॅमर्स लोक अशा प्रकारे आपल्याला गंडवतात की कधी कधी आपल्यालाही समजत नाही. एकतर हे कधीच एकदम मोठी रक्कम मागत नाही. वेगवेगळ्या फीजच्या नावाखाली ते 1,000, 500 अशा छोटी रक्कम मागून सुरुवात करतात. ही रक्कम रिफंड होणार आहे हे खात्रीने सांगितलं जातं. अशा वेळी मग आपण 300 रुपयांच्या ड्रेससाठी 500 रुपये भरतो, कारण ते परत मिळतील असं वाटतं. पुढच्या वेळी आणखी 1,000 रुपयांची मागणी होते. आपण विचार करतो आधी थोडे भरलेच आहेत, हेही परत मिळतील. त्यानंतर स्कॅमर्स आपला ट्रॅप ऍक्टिव्हेट करतात. ते आणखी मोठी रक्कम मागतात आणि समोरच्या व्यक्तीने ती रक्कम देण्यास मनाई केली तर यापूर्वी भरलेले सगळे पैसे बुडतील, काहीच रिफंड मिळणार नाही अशी भीती दाखवतात. इंग्रजीत याला संक कॉस्ट ट्रॅप म्हणतात. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वाटत राहतं की आता थांबलो किंवा परत फिरलो तर आतापर्यंत दिलेले पैसेही बुडतील. त्यामुळे आपण आणखी पैसे टाकत राहतो आणि स्कॅमर्सना हेच हवं असतं. बऱ्याच वेळा हे स्कॅमर्स म्हणजे संपूर्ण गँग असते. एक फेसबुक अकाउंट चालवतो, एक वेबसाईट बघतो, तिसऱ्याचा अकाउंट वापरलं जातं, फोन नंबर चौथ्या कोणाचा किंवा चोरीचा असतो. फेसबुकवर जाहिरात द्यायला खूप कमी खर्च येतो. साधारणपणे 300 ते 400 रुपयांमध्ये तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचता. त्यातल्या 100-1 लोकांनी जाहिरातीवर क्लिक केलं आणि फक्त ड्रेससाठीचे 300 रुपये जरी पाठवले तरी स्कॅमर्सचा मोठा फायदा होतो. ड्रेस तर मिळणार नसतोच, पण मुंबईच्या या महिलेसारखी एखादी व्यक्ती पुढच्या पायऱ्यांवरही अडकते आणि मग स्कॅमर्सना आणखी पैसे मिळतात. सो मग आपणही अशा जाळ्यात अडकू नये यासाठी काय करायचं? सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या की कोणती वस्तू अगदीच कमी किमतीत मिळते असं दिसलं तर थांबा. मार्केट रेटपेक्षा 80 आणि 90% कमी किमतीत कुणीही सामान विकत नाही. अगदी होलसेल रेटने जरी विकलं तरी ते एवढं कमी नक्कीच नसतं. तेव्हा अशा जाहिराती दिसल्या तर गुपचूप स्क्रोल करायचं. शक्य झाल्यास रिपोर्ट करायच्या.
दुसरं म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया साईट्सवर दिसणाऱ्या जाहिरातींवर थेट विश्वास ठेवू नका. अशा प्रकारचा स्कॅम झाल्यावर या कंपन्या जबाबदारी घेत नाहीत. एखादी जाहिरात दिसली तर ते पेज किती जुनं आहे, रिव्ह्यूज काय आहेत, वेबसाईट आहे का, जीएसटी नंबर आहे का, हे सगळं अगोदर तपासा. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा पैसे दिल्यानंतर जर पुन्हा पुन्हा वेगवेगळी कारणं सांगून पैसे मागितले जाऊ लागले तर समजून जा की हा स्कॅम आहे. आणखी पैसे पाठवणं टाळाच आणि जमल्यास सायबर तक्रारही नोंदवा. कित्येक जण अशा वेळी जाऊ दे 300 रुपये गेले तसं समजून तक्रार करत नाहीत आणि त्यामुळेच असे गुन्हेगार मुकाट असतात. शिवाय तुम्ही जेवढ्या लवकर तक्रार नोंदवाल तेवढे तुमचे पैसे परत मिळण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 यावर किंवा मग cybercrime.gov.in या सरकारी वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. बाकी मंडळी, तुमच्यासोबत कधी असा स्कॅम झालाय का? अशा वेळी तुम्ही काय केलं होतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांची अशी फसवणूक होणार नाही. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी शेअर्सवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.